अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील चिखलदरा या ठिकाणी जीवन प्राधिकरणाच्या वतीने शक्कल तलावामध्ये नागरिकांकरिता पाणीसाठा उपलब्ध करण्यात आलेला होता। आज रोजी त्या तलावामध्ये तब्बल 9 फूट पाणी उपलब्ध होते। मात्र 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री या तलावातील पाणी हे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून दारूच्या नशेमध्ये कॉकच्या माध्यमातून सोडून देण्यात आले। त्यामुळे ग्रामस्थांना 20 दिवस या तलावातून पाणी पुरवठा होत होता, तो पाणी पुरवठा आता बंद झाल्याचे दिसून येत आहे। याच तलावातून चिखलदरा परिसरातील विविध भागांमध्ये पाणी पुरवठा केला जात होता, परंतु मध्यरात्री ठेकेदारांच्या मजुरांच्या वतीने हे पाणी अचानक सोडून दिल्याने आता नागरिक मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित झाले आहेत। या संदर्भात चिखलदरा येथील आदिवासी बांधवांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठल्याही अधिकाऱ्याचा संपर्क झालेला नाही। विशेष म्हणजे जीवन प्राधिकरणाच्या वतीने चिखलदरा या परिसरामध्ये एकही शासकीय कर्मचारी यांची अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली नाही। चिखलदरा परिसरातील जीवन प्राधिकरणाचा कारभार हा ठेकेदारांच्या भरोशावर चालत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। 8 दिवसांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आता चिखलदरा परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झालेले आहे। जर नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय अमरावती या ठिकाणी धडक मोर्चा काढण्यात येईल व याला जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राहील असा इशारा सुद्धा आता नागरिकांनी दिलेला आहे। त्यामुळे आता जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी व पाण्याच्या संदर्भात तोडगा काढणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।